राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटावर पुन्हा एकदा सत्तेच्या खेळींना वेग आला. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शांत दिसणाऱ्या राजकारणात अचानक घडलेल्या 2 घटनांनी जिल्ह्याचं वातावरण चांगलंच तापलंय. अवघ्या एका आठवड्याच्या कालावधीत महाविकास आघाडीला सलग 2 मोठे धक्के बसल्यानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरण बदलण्याचे चिन्ह स्पष्ट दिसू लागले. पहिला धक्का बसला तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानले जाणाऱ्या ईश्वरपूर नगरपालिकेत. नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि नगरसेवक सुरेश मलगुंडे यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केली. या निर्णयानं केवळ 2 पदाधिकाऱ्यांचं राजकीय भवितव्यच डळमळलं नाही, तर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाला मोठं आव्हान निर्माण झालं. या धक्क्यातून महाविकास आघाडी सावरते न सावरते तोच दुसरा राजकीय भूकंप मिरज पंचायत समितीत झाला. काँग्रेसचे खासदार विशाल पाटील यांच्या समर्थक सभापती तन्वी कमलेकर यांची निवड रद्द करण्यात आली. एका सदस्याच्या अपहरणाच्या प्रकरणाशी संबंधित कायदेशीर प्रक्रियेमुळे हा निर्णय झाला आणि जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं. या 2 घटनांनी एक गोष्ट स्पष्ट केली: सांगलीतील राजकारण आता केवळ आरोप प्रत्यारोपांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर प्रत्येक निर्णयामागं भविष्यातील सत्ता समीकरणांची संकेत दडलेली आहेत. बदलत्या राजकीय समीकरणांची चाहूल गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेपासून भाजप दूर राहिला. विटा आणि ईश्वरपूर सारख्या महत्वाच्या नगरपालिका भाजपच्या हातातून निसटल्या. सांगली महापालिकेतही भाजपला स्वबळावर सत्ता राखता आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानंच सत्ता स्थापन करावी लागली. दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेसनं जिल्हा परिषद, नगरपालिका आणि इतर स्थानिक संस्थांमध्ये प्रभावी कामगिरी करत राजकीय वर्चस्व निर्माण केलं. त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीची ताकद अधिक मजबूत झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय घडामोडीने वेग घेतला आणि त्याचे पडसाद सांगली जिल्ह्यात उमटू लागले. महाविकास आघाडीतील प्रभावी नेत्यांच्या बालेकिल्ल्यांवरच प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाईंची मालिका सुरू झाल्यानं राजकीय चर्चांना नवं परिमाण मिळालं. जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यावर सुरुंग गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकीकरणाची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर आमदार जयंत पाटील भविष्यात सत्तेत सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र या चर्चा प्रत्यक्षात येण्यापूर्वीच त्यांच्या सर्वात मजबूत मानल्या जाणाऱ्या ईश्वरपूर नगरपालिकेत मोठा धक्का बसला. नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या विरोधात अतिक्रमणासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीची सुनावणी झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरवलं. त्यानंतर नगरसेवक सुरेश मलगुंडे यांच्यावरही अपात्रतेची कारवाई झाली. ही कारवाई केवळ 2 लोकप्रतिनिधींवरील निर्णय नसून जयंत पाटील यांच्या प्रभाव क्षेत्रालाच दिलेलं मोठं आव्हान मानलं जात आहे. त्यामुळे ईश्वरपूरमधील राजकीय वातावरण अधिकच अस्थिर झालंय. मिरज पंचायत समितीतील संघर्षाचे पडसाद, ईश्वरपूरमधील घडामोडी ताज्या असतानाच मिरज पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनावरून भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात तीव्र संघर्ष रंगलेला होता. भाजपनं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पणाची सर्व तयारी पूर्ण केली होती. कार्यक्रमाची तारीख निश्चित झाली होती. मात्र त्याच्या आदल्या दिवशी आमदार जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांनी इमारतीचं उद्घाटन करून राजकीय वातावरण ढवळून काढलं. या घटनेनंतर दोन्ही बाजूंमध्ये आरोप प्रत्यारोपांचा जोर वाढला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला सत्ता बदलाचा इशारा दिला होता. त्यानंतर काही दिवसातच मिरज पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर यांची निवड रद्द झाली आणि राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं. जिल्हा परिषद ठरणार पुढील रणांगण. सध्या सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, काँग्रेस, शिवसेना तसेच काही अपक्ष आणि इतर सदस्यांच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीचं वर्चस्व आहे. महायुतीतील काही सदस्यांनी त्यावेळी महाविकास आघाडीला साथ दिल्यानं भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं. मात्र आता ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याची चर्चा. आगामी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकांमध्ये ते कोणती राजकीय रणनीती आखतात, कोणतं नवं समीकरण उभं करतात आणि महायुती पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी कोणती चाल खेळते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे. संघर्षाची नवी सुरुवात. अवघ्या आठवड्याभरात घडलेल्या या 2 घटनांनी सांगली जिल्ह्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीसमोर निर्माण झालेले हे आव्हान केवळ 2 पदाधिकाऱ्यांच्या अपात्रतेपुरतं मर्यादित राहणार नाही, तर त्याचं पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत उमटण्याची शक्यता आहे. आता आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, महायुती या घडामोडींना आणखी किती वेग देईल आणि जिल्हा परिषदेसह स्थानिक सत्तेच्या केंद्रांवर पुढची चाल कोणाची ठरणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात मिळतील. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, सांगली जिल्ह्याच्या राजकारणाचा पट पुन्हा एकदा तापलाय. पुढील प्रत्येक दिवस नवं राजकीय वळण घेण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहे. सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.